नमस्कार मित्रांनो, नारी शक्ती हे ॲप आपण मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं होतं. तर त्याचा इंटरफेस आपण पाहू शकतो ओपन केल्यानंतर. तर माझं हे ॲप्लिकेशन अपडेट आहे, तर तुम्ही हे अपडेट करून घ्या. तर आपण स्टेटस पाहू शकतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर सुरुवातीला लोडिंग येते थोडं. आता ओपन झालेलं आहे ॲप्लिकेशन. तर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांच्या योजना, केलेले अर्ज. तर त्यानंतर इथं नारी शक्ती दूत योजना, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, या प्रकारचा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो सर्वेक्षण लोड करत आहे. तर आपण थोडा वेळ थांबून पाहूया. तर एक वेळा हे ॲप्लिकेशन एकदम स्लो असतं, कारण सर्वजण या ॲप्लिकेशनवर सर्वजण ओपन करत असल्यामुळे सर्वकडे हे पहा इथं पाहू शकतो एरर आलेला आहे. त्यानंतर थोडा वेळ लोडिंग असं होत जाते. तर काही काळजी करायचं कारण नाही, कारण सगळीकडे या ॲप्लिकेशन ओपन करत असल्यामुळे सगळीकडे असं या प्रकारचा लोड आपल्याला पाहायला मिळतो. थोडा लोडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे, सर्व्हर डाऊन असल्यामुळे. तर आपण पाहू शकतो हे पहा मित्रांनो, 8:14 शनिवार 3 ऑगस्ट. तर सर्वेक्षण लोड करत आहे. अजूनसुद्धा हा लोडिंग प्रॉब्लेम चालू आहे. तर मित्रांनो थोड्या वेळानंतर हे ॲप्लिकेशन असा ओपन झालेला आहे, असा इंटरफेस आलेला आहे. पाहू शकता मित्रांनो 8:18 झाले शनिवार 3 ऑगस्ट. तर आपण पाहू शकतो इथं कोड, हा कोड नंबर आहे, सिटीजन नाव, मोबाईल नंबर, स्टेटस अप्रूव्ह. तर पाहू शकता 8:18 झालेले आहेत. या प्रकारचा मेसेज मला आलेला आहे. तर स्टेटस आहे अप्रूव्ह झालेला आहे. क्रिएट 5/7/2024ला मी ॲप्लिकेशन केलं होतं, तर एडिटेड पण केलं होतं. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या प्रकारचे आपण बघूया स्टेटस काय आहे. लोडिंग सर्वे व्हायला लागले. तर 8:18 झालेले आहेत पाहू शकता. तर थोडा वेळ लोड होतो. त्यानंतर आता ओपन झालेला आहे. आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ह, SMS व्हेरिफिकेशन डन. तर या प्रकारचा आपल्याला कोड आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहू शकतो 8:19 झाले, म्हणजे 1 मिनिट लागलेलं आहे मला. तर त्यानंतर आपण पाहूया अर्जदाराचा तपशील, महिलेचे संपूर्ण नाव, पतीचे नाव, जन्मदिनांक, वय, वर्ष. त्यानंतर अर्जदाता पत्ता आणि इतर माहिती, जिल्हा, तालुका, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा महानगरपालिका, पिनकोड, अर्जाचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक. तर इथं पाहू शकतो शासनाच्या इतर विभागात राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेतात का, तर इथं होय किंवा नाही आपल्याला हे करायचं आहे. विभागीय योजना, महिला बालविकास मंत्रालय योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, वैवाहिक स्थिती काय असेल ती, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का, होय किंवा नाही. त्यानंतर अर्जाचे खाते असलेल्या बँकेचा तपशील, बँकेचे नाव, बँक खाते धारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, होय किंवा नाही. त्यानंतर ही कागदपत्रे जी आहेत ती अपलोड केलेली आहेत. अर्जाचा फोटो, आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, हमीपत्र आणि बँक पासबुक. तर पाहू शकतो या प्रकारे आम्ही अपलोड केलेला आहे. त्यानंतर हा स्टेटस अप्रूव्ह झालेला आहे. तर आपण पाहू शकतो मित्रांनो या प्रकारे. तर यावर क्लिक करून आपण पाहूया. तर इथे पेंडिंग टू सबमिटेड. त्यानंतर इथं मराठी अनुवाद आपल्याला पाहायला मिळतो. प्रलंबित ते सबमिट केलेले, सर्वेक्षण भरलेले आहे, परंतु अद्याप पूर्ण सबमिट केलेलं नाही. तर अप्रूव्ह झालेला आहे. त्याच्यामुळं हा मजकूर तुम्हाला सांगतो, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे. सबमिट करून आणखी कोणती कारवाई आवश्यक नाही. म्हणजे तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे आणि त्यानंतर हा अप्रूव्हसुद्धा झालेला आहे. तर त्यानंतर जे बाकीचे स्टेटस जे आहेत ते आहे त्या आपल्याला दाखवतात. तर काही जणांचे रिजेक्ट झालेले आहेत, इन रिव्ह्यूमध्ये आहेत. तर हा अर्ज अप्रूव्ह म्हणजे मंजूर झालेला आहे, तिथं पाहू शकता. तर या प्रकारे स्टेटस आपल्याला सर्वांना दाखवते अप्रूव्ह झाल्यानंतर. तर पाहू शकता या प्रकारे स्टेटस आपल्याला सर्व दाखवले. तर मंडळी आपल्याला यापैकी कोणते स्टेटस दाखवत आहे ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.